ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालंय. त्यांच्या निधनानं देशाच्या राजकारणात एक संयमी, स्वच्छ प्रतिमेचे आणि संविधाननिष्ठ नेतृत्व हरवलंय. ग्रामीण भागातून घडलेले अभ्यास आणि शिस्तीच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले शिवराज पाटील चाकूरकर हे भारतीय राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्व मानलं जात होतं. संसद, विधानसभेपासून ते केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत त्यांनी विविध महत्त्वाची पदं भूषवली. लोकसभेचे अध्यक्षपद, केंद्रीय गृहमंत्रीपद, राज्यपाल अशी जबाबदारी त्यांनी अत्यंत संयमानं आणि प्रतिष्ठेनं सांभाळली. आज त्यांच्या अंतिम विधीसाठी लातूर येथे देशातील नामवंत व्यक्ती, विविध पक्षांचे प्रमुख नेते, माजी मंत्री, खासदार, आमदार मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांचं व्यक्तिमत्व हे केवळ सत्ता केंद्रित नव्हे, तर संविधान, लोकशाही मूल्ये, संसद परंपरा आणि नैतिक राजकारण यांचे ते प्रतिनिधी होते. 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत दिलेला राजीनामा आजही भारतीय राजकारणातील दुर्मिळ उदाहरण म्हणून पाहिला जातो. त्यांच्या निधनानं लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि देशानं एक अभ्यासू, शांत आणि मूल्याधिष्ठित राजकीय नेतृत्व गमावलं आहे.